नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ हा पोल खोल क्रमांक 3 असणार आहे. या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे आहे, जे काही फोटोकॉपीज वगैरे आहे त्यामध्ये झालेला स्कॅम किंवा घोटाळा किंवा तस्करी किंवा जे काही अफरातफर झालेली आहे गुन्ह्यांची, कुठं कोणाचा पेपर तपासला किंवा कोणाचा नाही तपासला, कोणाच्या गुण काउंट नाही केले किंवा कोणाला मार्क दिले नाही किंवा कोणाचे प्रश्नच बाकी आहे तपासायचे वगैरे, वगैरे. यावरती आपण जे चर्चा करत आहोत. मित्रांनो, आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे पार्ट 3. तुम्ही पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 व्हिडिओ आता आजचा तिसरा व्हिडिओ आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की म्हणजे काउंटिंगमध्ये फोटोकॉपीमध्ये विद्यार्थी पास आहे, परंतु ऑनलाईनच्या रिझल्टमध्ये जो आहे विद्यार्थी फेल आहे, बरोबर? परंतु मित्रांनो आजचा आपला जो एम-बी-एचा पेपर आहे, या ठिकाणी आपण एक सेकंड इयरचा विद्यार्थी आहे, सेमेस्टर 3चा आपण या ठिकाणी बघणार आहे. ज्याने आता रिसेंटली जानेवारीमध्ये एक्झाम दिली होती. त्यामध्ये मार्केटिंग ग्रुपचा हा विद्यार्थी आहे. यामध्ये बघा कशा प्रकारचं या ठिकाणी जे आहे एकदम म्हणजे मानसिक ताण येईल एखाद्याला म्हणजे असा आहे एखाद्यानं आता तुम्ही एवढं मेहनत करून पेपर वगैरे या ठिकाणी लिहिता. एखादा म्हणजे चक्कर येऊन पडेल असा रिझल्ट बघितल्यावर किंवा अनपेक्षित आणि विशेष म्हणजे मित्रांनो तो विद्यार्थी फर्स्ट इयरचा किंवा सेमेस्टर 1 किंवा सेमेस्टर 2 चा टॉपर विद्यार्थी आहे. एच-जी-पी-ए 9.0 आहे त्याचा आणि आता यावेळेस एकदम असा खाली घसरला आणि पेपर जर तुम्ही मित्रांनो बघितला तुम्ही म्हणजे असा हा एखाद्या म्हणजे टीचरला देखील लाजवेल अशा प्रकारचा पेपर या ठिकाणी लिहिलेला आहे. कशाप्रकारे लिहिलेला आहे, पॉइंट्स कसे मांडलेले आहेत, अक्षर कसं आहे, मुद्दे कसे आहेत, डायग्राम्स कसे काढलेले आहेत, उत्तर किती पेज लिहिलेलं आहे, पॉइंट्स किती आहेत. म्हणजे सगळी गोष्ट म्हणजे हा विद्यार्थी पुरेपूर या ठिकाणी जे आहे पेपर लिहिलेला आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो यामध्ये एकही पेज कोरा नाहीये. मग तुम्ही विचार करा, एकही पेज कोरा नाहीये आणि पूर्ण पेपर लिहिलेला आहे. हल्ली काय करतात मुलं, की त्यांना टाईम मिळत नाही, तरी त्यांचा अर्धा पेपर कोरा असतो. काहींना टाईम मिळतो, पण मग पेपर लिहीत नाही वगैरे, वगैरे अशा प्रकारचा. लेकिन हा पूर्ण पेपर ज्या मित्रांनी या ठिकाणी लिहिलेला आहे. पेपर कसा आहे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. मित्रांनो बघा आपल्याकडे जे आहे 3 फोटोकॉपी आहेत त्यामध्ये आलेल्या. एक आहे बघा एम-के-जी 301, एम-के-जी 302 आणि एम-के-जी 304. 303 आणि 304 हा ऑप्शनलला असतो. 2 पैकी एक विषय आपल्याला घ्यायचा असतो. बरोबर. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणारच आहे. आता बघा स्क्रीनवरती तुम्ही मित्रांनो या ठिकाणी बघू शकता. ओके. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम जे आहे, स्क्रीनवरती एक गोष्ट बघायची आहे, की त्या विद्यार्थ्याचा निकाल बघायचा आपल्याला अगोदर. सेमिस्टर 3, सेमिस्टर 2, सेमिस्टर 1 ठीक आहे. आता बघा सेमिस्टर 1 ची जी एक्झाम आहे डिसेंबर 24 झाली होती. म्हणजे जशी आता सेमिस्टर 3 झाली, याच प्रकारे जे आहे मित्रांनो डिसेंबरची एक्झाम झाली होती या ठिकाणी सेमिस्टर 1 राइट. आता बघा मित्रांनो, हा जर का तुम्ही रिझल्ट या ठिकाणी बघितला, फर्स्ट इयरचे बघा आता सेमिस्टर 1ला कॉमन सब्जेक्ट असा सर्वांनाच, बरोबर आहे. एच-जी-पी-ए जर का मित्रांनो तुम्ही बघितलं तर 9.0 आहे. म्हणजे बघा या ठिकाणी जे आहे, जे थेरी पेपरमध्ये मित्रांनो तुम्ही जर का या ठिकाणी विचार केला, तर जवळपास नाही, नाही म्हणता-म्हणता 60 प्लस म्हणजे 60 अबोव्ह या विषयामध्ये त्याला जे आहेत मार्क आहेत. म्हणजे जो फायनल रिझल्ट आहे मित्रांनो तो 9.0 आहे एच-जी-पी-ए ठीक आहे. आता बघा सेमिस्टर 2 ची जर का मित्रांनो आपण या ठिकाणी विचार केला, तर सेमिस्टर 2 देखील मित्रांनो सर्वांना कॉमन होता, एक्सेप्ट हा जो ऑडिट कोर्स आहे तो सोडून, ठीक आहे. आता यामध्ये बघा, सर्व विषयामध्ये जवळपास जे आहे मित्रांनो, जर तुम्ही जर का विचार केला, तर जवळपास 50 प्लस सर्व विषयामध्ये मार्क्स आहेत, ठीक आहे. असाइनमेंटला देखील चांगले मार्क आहेत यावेळेस. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला जे आहे या ठिकाणी बघा, अशा प्रकारे याला एच-जी-पी-ए देखील 9.0 आहे, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी जे आहे, सेमिस्टर 3चा जर का मित्रांनो आपण विचार केला, या ठिकाणी बघा असाइनमेंटला कमी मार्क आहेत ठीक आहे. बरं जाऊ द्या असाइनमेंट ऑनलाईन चेक केल्या या ठिकाणी जे आहेत सेमिस्टर 2ला असाइनमेंट ऑनलाईन होत्या पण मार्क चांगले मिळाले. असाइनमेंट सेमिस्टर 1ला खूप कमी मार्क मिळाले, ठीक आहे. असो हरकत नाही. आता बघा सेमिस्टर 3चा जर का मित्रांनो विचार केला आपण तर 5 विषय आहेत एम-बी-ए 301, 302 हे 2 विषय जे आहेत तिन्ही ग्रुपला कॉमन आहेत. तिन्ही ग्रुप म्हणजे कुठले-कुठले? मार्केटिंग, फायनान्स, मॅन्युफॅक्चरिंग जर कोणाचा बॅकलॉग असेल तर असेल आणि एच-आर ठीक आहे. असा तिन्ही चारी ग्रुपला हा 2 विषय कॉमन असतात, बरोबर. आता एम-के-जी 301, 302 आणि 304 हे जे आहेत हे तुमचे मेन फील्डचे आहेत, बरोबर. मार्केटिंग ग्रुपचा झाला हा. इथे जर का तुमचं एफ-एम-जी असतं तर फायनान्शियल झालं असतं. तुमचं जर काही एच-आर असतं, एच-आर-एम तर तुमचा एच-आरचा झाला असता. जर तुमचं मॅन्युफॅक्चरिंगचं असेल तर तिथे एम-एम एम-एन-एफ वगैरे काहीतरी त्या ठिकाणी येऊ शकतं, बरोबर. आता बघा पहिले जे 2 विषय आहेत कॉमनवाले 60 प्लस अबोव्ह म्हणजे जवळपास मार्क आहेत 58-67 ओके. नो डाउट काही हरकत नाही. एम-के-जीमध्ये बघा 44 आहेत. ओके. काही अडचण नाही. एम-के-जी 302 मध्ये पण 50 आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. ओके. हरकत नाही. 304ला पण 48 आहेत. आता बघा एम-के-जी 301 मध्ये 44 आले. म्हणून हा यांनी फोटोकॉपी अप्लाय केली होती. बरोबर. आता असाइनमेंटला एव्हरेज मार्क्स जे बघितलं आपण तर जवळपास 16 मार्क आहेत एव्हरेज मार्क्स म्हणजे असाइनमेंटला प्रत्येक विषयामध्ये समजा त्यांना 16-16 आहेत 20 पैकी. चांगली गोष्ट आहे. इट्स गुड स्कोर ठीक आहे. असा. आता बघा या ठिकाणी 44 आहेत म्हणून फोटोकॉपी अप्लाय केली. नंतर हा पण आला, नंतर हा पण आला. तिन्ही फोटोकॉपी अप्लाय केल्या मार्केटिंगच्या. बघू म्हटलं कशाप्रकारे मार्क्स दिले. ठीक आहे. आता बघा ज्यावेळेस ही फोटोकॉपी माझ्याकडे आली. आता बघा तुम्हाला मी तिन्ही विषयांचा एम-के-जी 301 ठीक आहे. हा एम-के-जी 301, 302, 304 आता बघा एम-के-जी 301
आता मित्रांनो हे जे मेन विषय आहेत मार्केटिंगचे 301, 302, 303 आणि 304 303, 304 यापैकी जे आहे तुम्हाला कुठला एक विषय निवडायचा असतो ऑप्शनला. ठीक आहे. एचआरला पण सेम प्रॉब्लेम दिलेला आहे. या ठिकाणी मेकॅनिझम त्यांना पण सेम आहे. फायनान्सला पण सेम आहे. मॅन्युफॅक्चरिंगवाल्याला पण सेम आहे. ठीक आहे. असो. आता बघा यामध्ये तिन्ही विषयांच्या ज्या काही आपल्या फोटोकॉपी आहेत, ते आपण या ठिकाणी बघून घेऊया. आता बघा एम-के-जी 301 ठीक आहे. आता बघा जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं फोटोकॉपी बघितली. पूर्ण मित्रांनो पेपर या ठिकाणी बघा लिहिलेला आहे. ठीक आहे. पूर्ण लिहिलेला आहे. एकही पेज या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कोरं बघायला मिळणार नाही. ठीक आहे. आता बघा एम-के-जी 301 आता या विषयामध्ये जर का आपण विचार केला मित्रांनो, तर याला 44 मार्क्स आहेत. ठीक आहे. 44 मार्क या ठिकाणी त्याला दिलेले आहेत. बरोबर. आता बघा 5 पैकी 4-4 प्रश्न लिहायचे असतात. 1, 2, 3, 4 ओके. 1, 2 इथे फक्त 2च दिलेले आहेत. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4 बरोबर. आता दुसरा जो प्रश्न आहे मित्रांनो यामध्ये, त्याने 4ही प्रश्नांचं उत्तर लिहिलेलं आहे. परंतु जे गुण आहेत, ते फक्त केवळ 2च प्रश्नांचे दिलेले आहेत. बरोबर. म्हणजे क्वेशन नंबर 2 मध्ये ए आणि डीचे गुण दिले. बी, सी, ई या 3 पैकी जे 2 आहेत प्रश्न याचे गुण दिलेले नाहीयेत. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी याला 6 मार्क कमी आहेत. एव्हरेज जर का मित्रांनो विचार केला आपण याला अजून जवळपास नाही म्हणता 6 ते 7 मार्क मित्रांनो या ठिकाणी पाहिजेत. ठीक आहे. आता बघूया आपण कशा-कशा प्रकारे चेक केलं आपण या ठिकाणी मित्रांनो आता सर्वप्रथम या ठिकाणी बघूया. ठीक आहे. आता बघा पहिल्यापासून सुरुवात करूया आपण. पेपर पण बघा कसा लिहिलेला आहे. मुद्दे पण बघा कसे आहेत. आकृती पण बघा कशा काढलेल्या आहेत आणि मार्क्स बघा कशाप्रकारे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला म्हणजे पेपरला दिलेले आहेत. ठीक आहे. आता बघा क्वेशन 1 ठीक आहे. क्वेशन 1 आहे या ठिकाणी दिलेला बघा. आता बघा पूर्ण एक्सप्लेनेशन आहे, डेफिनेशन वगैरे असू शकते, डायग्राम असू शकते. मी जे नेहमी तुम्हाला म्हणतो पेपर कसा लिहायचा, तो अशा प्रकारे लिहायचा. मध्ये बघा डायग्राम काढलेली आहे आणि खाली पॉइंट्स एक्सप्लेन केलेले आहेत. बरोबर. जागा न मावल्यामुळे बघा या ठिकाणी पूर्ण पेपर हा या ठिकाणी काळा केलेला आहे. कारण एकच पेज जे आहे मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते शिल्लक राहतं. बरोबर. पूर्ण पॉइंट 5च्या 5 पॉइंट लिहिलेले आहेत. ठीक आहे. आता बघा प्रश्न पहिला दिलेला आहे. 4 मार्क आरामात याला मिळायला पाहिजे या ठिकाणी. ठीक आहे. पूर्ण दिलेले आहेत. ओके. ठीक आहे. आता बघा प्रश्न याला तर मार्क काउंट या ठिकाणी दिसत नाहीये. क्वेशन 1चा ए आहे हा. ठीक आहे. तर 1 एला जे आहेत मित्रांनो बघा 4 मार्क मिळालेत. वाह रे वाह! क्या बात है! छान. पहिल्या प्रश्नाला जे आहे मित्रांनो या ठिकाणी जे आहे 4 मार्क मिळाले. चांगली गोष्ट आहे. ओके. असो. दुसरा प्रश्न बघा मित्रांनो कुठला आहे? 2डी ठीक आहे. सॉरी पहिल्या प्रश्नाचा ए झाला. आता डी आहे डायरेक्ट. ठीक आहे. डीमध्ये पण बघा रिसर्च रिपोर्टच्या स्टेप दिलेल्या आहेत. ओके. डेफिनिशन आहे. पॉइंट्स एक्सप्लेन केले. ठीक आहे. आता जो 1 डी जो आहे, तर 1 बी आता 1 बीला मित्रांनो या ठिकाणी जे आहे 4 मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे. आता हा 1 डी आपला बाकी आहे ना, बरोबर? डी वाला बाकी आहे. बरोबर. आता या ठिकाणी एला मार्क मिळाले तुम्हाला, बरोबर? एला 4 मिळाले. नंतर बघा आता या ठिकाणी जे आहे 1 बी ठीक आहे. या ठिकाणी बघा बीला देखील 4 मिळाले. ओके. खाली बघा आता या ठिकाणी 1 ईला देखील 3 मिळाले. ठीक आहे. 1 ई आता बघा हा ई वाला आहे. आता वरचा एक प्रश्न बाकी आहे बरं का आपला. आता या ठिकाणी बघा 3 मिळाले. बरं ठीक आहे असो काही हरकत नाही. डायग्राम त्या चेक करणाऱ्याला बिचाऱ्याला बायकोचा राग असेल त्यानं या ठिकाणी जे मित्रांनो बायकोचा राग काढला असेल त्यानं समजा 4च्या ऐवजी 3च दिले. ठीक आहे. हरकत नाही. एवढं नाराजी नाही व्हायची. ठीक आहे. 3 मार्क मिळाले. ओके. हरकत नाही. आता बघा या ठिकाणी जर का मित्रांनो तुम्ही बघितलं आपला जो पहिला प्रश्न राहिला होता बरोबर? तो प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बाकी आहे मार्क देणं. ठीक आहे. आता बघा कुठला बाकी आहे या ठिकाणी 4 प्रश्न 5 पैकी 4 प्रश्न लिहिलेले आहेत बघा. 1 बी ठीक आहे. 4 मार्क मिळाले, 4 मार्क मिळाले. ठीक आहे. सी सी जो आहे मित्रांनो या ठिकाणी 1 सी ठीक आहे. 1 ईला मिळाले, 1 सी बाकी आहे अजून. ठीक आहे. आता बघा 1 सीला किती मार्क मिळाले आहेत या ठिकाणी, ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके. 1 सेकंड 1 सी, 1 सी, 2 ए हां, हा बघा 1 सी एवढा खाली आणून घातला यांनी या ठिकाणी. क्वेशन फार 3 सीमध्ये आला तो. 1 सीला या ठिकाणी मित्रांनो 3 मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे. असो. सीला देखील या ठिकाणी 3 मिळाले. बरोबर. आता बघा दुसरा प्रश्न बघा मित्रांनो कुठून सुरू होतो? क्वेशन 2 वाला. ठीक आहे. 1 सेकंड. हां. क्वेशन 2 ए बघा डिफरन्सचा प्रश्न असेल कदाचित हा. ठीक आहे. डिफरन्स लिहिलेला आहे 3 मार्क मिळाले. काही हरकत नाही. ठीक आहे. 2 सीला या ठिकाणी बघा मित्रांनो अ, पूर्ण पेपर लिहिलेला आहे 2 सी. आता बघा या ठिकाणी मित्रांनो जो गोंधळ झालेला आहे बघा. इथे हा गोंधळ झाला बघा. क्वेशन 2 सी आहे आणि मार्क दिले बघा 1 सीचे. त्यामुळे काय झालं बघा या ठिकाणी जे फायनलला जे आहे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न काउंटच केला गेलेला नाहीये तो. बरोबर. 1 सीचे 1 सी जो आहे तो या ठिकाणी मित्रांनो त्यांनी जे आहे 2 सीच्या ऐवजी 1 सीचेच मार्क काउंट केले आणि तो या ठिकाणी जे आहे 2 सीला मार्क दिलेच नाही. बरोबर. आता 2 सीचा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही पेपरही चांगले लिहिलेला आहे, पॉइंटही चांगले दिलेले आहेत. मार्कांचा या ठिकाणी अफरातफर केलेली आहे. बरोबर. दोन्ही प्रश्नांचा या ठिकाणी गोंधळ झालेला आहे. बरोबर. म्हणजे आता बघा हां. ओके. 3 सीला 3 मार्क मिळाले. ओके. हरकत नाही. 3 ई पण आहे. आता बघा मित्रांनो यामध्ये मी बघितलं, यामध्ये काही प्रश्न असे आहेत जे 2 पेज लिहिलेले आहेत. बरोबर. आता बघा हा जो प्रश्न आहे बघा 3ई बघा 3ई हाल्फ पेज या ठिकाणी लिहिलेला आहे बघा, म्हणजे 1 पेज बरोबर. 1 पेज इथे लिहिलेला आहे. पूर्ण इक्वेशन वगैरे एक्सप्लेन केलेलं आहे. बरोबर आणि इथं देखील दुसरं पेज लिहिलेलं आहे.
2 पेज उत्तर लिहिलेलं आहे मित्रांनो, तरी 2 पेजला 5 पैकी 5 मार्क द्यायला पाहिजे. तरी बघा यांनी या ठिकाणी माती खाल्ली आणि फक्त 3च मार्क दिलेले आहेत. बरं असो, ठीक आहे. त्यांचं जे काय असेल ते त्यांना नसेल आवडलं उत्तर, हरकत नाही. आता बघा 4थ्या प्रश्नामध्ये बघा, या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे जो 2 पेज लिहिला. कुठला आहे बघा? 4बी बरोबर. 4बी इथे पण लिहिला आणि इथे पण लिहिला. बघा 2 पेज उत्तर लिहिलेलं आहे. इथे बघा आता एवढं चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे बघा. या ठिकाणी दिलेलं आहे लिटरेचर झालं, क्वेशनेअर झालं, रिसर्चर झालं. ठीक आहे. आता बघा हा प्रश्न कशावरती असेल जे काही तुमचं लिटरेचर आणि जे काही तुमचं क्वेशनियर वगैरे जे काही बनवतात प्रोजेक्टमध्ये त्यावरती हा प्रॉब्लेम आलेला आहे. तो या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. बरोबर. क्वेशन 4बी आहे याला कमीत कमी 4 तरी द्या रे. हरकत नाही. 2 पेज लिहिले, काही हरकत नाही. आता प्रश्न मित्रांनो असा आहे, तुम्ही 3-3 मार्क दिले आणि 4-4 दिले. याला काय अर्थ नाही. तर 2 पेज उत्तर लिहिलं म्हटल्यावर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो जे आहे तुम्ही 4-4 मार्क आरामात द्यायला पाहिजे. ओके. पण आता मित्रांनो विषय असा आहे या ठिकाणी, की जे काही 2सी आणि जो काही 2बी आहे, याचे मार्क या ठिकाणी गायब केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो जवळपास 3-3 च्या हिशोबाने जर आपण विचार केला, तर अजून 6 मार्क वाढतात. 44 आणि 6 विषय कुठला आहे मित्रांनो हा? 301 बरोबर? 301ला बघा मित्रांनो या ठिकाणी किती आहे? 44. 44 आणि 6 किती होतात मित्रांनो या ठिकाणी? समजा 50. 50 आणि 15 किती होतात मित्रांनो? 65. 65 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे आहे स्कोर येतो त्यांचा ए. ए म्हणजे 8. म्हणजे भरपूर फरक या ठिकाणी पडतो. जवळपास 20 पॉइंटचा फरक पडतो. ठीक आहे. आता हे झाला. आता बघा मित्रांनो हा झाला 301 याला आपण क्लोज करूया. आता बघा 302. आता 302 जे आहे मित्रांनो याचा जरा वेगळी स्टोरी आहे. बघा 302 मध्ये बघा मित्रांनो कसा विषय केलेला आहे या ठिकाणी. ओके. इथे पण एक प्रश्न खाल्ला त्यांनी बघा. ठीक आहे. क्वेशन 1 मध्ये 4 छे 4 त्रिक 12 ओके. क्वेशन 2 मध्ये 3-3, 3-4, 13 ओके. क्वेशन 3 मध्ये एक प्रश्न खाल्ला बघा. 1, 1, 1 ठीक आहे. इथे एक प्रश्न खाल्ला यांनी. इथे ऑप्शनल 2 प्रश्न लिहिले होते. ओके. 4-4 मार्क देऊन त्यांनी सोडून दिले या ठिकाणी बरोबर. 4 आणि 4 8, 8 आणि 6 14 ओके. काही अडचण नाही. पण जो तिसऱ्यामधला ए आणि सी हा जो प्रश्न आहे बघा, आता या ठिकाणी बघा उत्तर लिहिलेलं आहे. तिसऱ्यामधला ए आणि सी ए किंवा सी आपण या ठिकाणी लिहिलेला आहे बघा. क्वेशन नंबर 3 बघूया आपण या ठिकाणी. क्वेशन नंबर 3, 3, 3, 3 एक मिनिटं. हा बघा. क्वेशन नंबर 3 त्यामध्ये बी आहे. आपल्याला ए किंवा सी बघायचं आहे. बरोबर? आता बघा बीचं मित्रांनो 2 पेज उत्तर लिहिलेलं आहे. इथे 4 मार्कांची अपेक्षा होती किंवा 5 मार्कांची अपेक्षा होती. दिले फक्त 3च मार्क. ठीक आहे. हे बघा. क्वेशन 3बी ह्या पेजला 3 मार्क दिलेले आहेत. क्वेशन 3बी अजून एक इथे 1 मार्क दिलेला आहे. ठीक आहे. बरं 3 आणि 1 4 मार्क झाले. पण काउंट केले का? क्वेशन 3बीला किती मार्क दिले बघा? क्वेशन 3बी बरोबर 4 दिलेले आहेत. ओके. गुड. ओके. चांगली गोष्ट आहे 4 मार्क दिलेले आहेत या ठिकाणी. बरोबर. आता बघा क्वेशन 3बी झालं. नंतर बघा नंतर आहे बघा सी. 3बीला 4 मार्क मिळाले. ओके. सी. क्वेशन 3सी या ठिकाणी मित्रांनो हाही प्रश्न बघा 2 पेज लिहिला आहे. बरोबर. क्वेशन 3सी मार्क बघा याला क्वेशन 3डीला 3 दिले आणि इथे 1 दिलाय. म्हणजे क्वेशन 3डी ए आणि डीला यांनी काय केलं या ठिकाणी 4-4 देऊन टाकलेत. बरोबर. बीला आणि डीला दिलेत. बरोबर. ई. आता बघा जो सीचं लिहिलंय त्या सीचं उत्तर कुठे गेलं? सी आणि ईचे प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बाकी आहेत. 3ई आता बघा 3ईला या ठिकाणी मार्क दिलेले नाहीयेत. 3बी झालं, 3सी झालं. ओके. बघा आता हा 3ई. 3ईला 3 दिले. बरोबर. हरकत नाही. 3ईला 3 दिले. आता बघा इथे, इथं बघा बरं का. क्वेशन नंबर 3ईला 3 दिले. आता लास्टला बघा. क्वेशन नंबर 3ई 3 दिले. बरोबर. पण सीचे मार्क गायब केले ना त्यांनी. सीचे मार्क दिलेच नाही या ठिकाणी. ईचे दिले, डीचे दिले, बीचे दिले. बरं ठीक आहे 4-4 दिले तुम्ही 2-2 मार्काचे लिहिले. हे पण दिले. ठीक आहे. काही अडचण नाही. पण क्वेशन नंबर 3सीचे मार्क कुठे गेले तर? 3सीचे मार्क मित्रांनो यांनी यामध्ये काउंटच केले नाही. बघा 3सी रेडमध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही. 3डीचं आहे, 3डी आहे, 3बी आहे, 3बी आहे. 2-2 पेज लिहिलं बरोबर आहे. ठीक आहे. 3सीचे मार्क कुठे गेले? 3सीचे मार्क मित्रांनो या ठिकाणी गायब केले यांनी. आता बघा हा जो विषय आहे बघा एम-के-जी 302 यामध्ये बघा 3 मार्क अजून वाढतात. म्हणजे 50 आहेत येतात समजा 53 होतील. बरोबर? सेमिस्टर 3 एक मिनिटं. 302 मध्ये बघा 50 आहेत 3 53 होतील. 53 आणि 15 53 आणि 15 किती होतात मित्रांनो या ठिकाणी 68 बरोबर. इथे 65 आहे तिथे 68 होतील. ठीक आहे. तर आता बघा रिझल्टमध्ये मित्रांनो 69 पर्यंत मार्क गेले तरी काही चेंज राहणार नाही. तो एच असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काही चेंज होणार नाहीये. ह्या विषयामध्ये मार्क जरी नाही वाढले तरी काही हरकत नाहीये. परंतु एम-के-जी 301 मध्ये मार्क वाढायला पाहिजे. तरच या ठिकाणी मित्रांनो बी प्लसचा ए होईल. म्हणजे इथे 8 येईल आणि या ठिकाणी जे रिझल्टमध्ये चेंज होईल. बरोबर. आता राहिला मित्रांनो आपला बघा एम-के-जी 304 ठीक आहे. आता शेवटचा विषय आहे बघा एम-के-जी 304 आता 304चं बघा मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे, सर्व प्रश्नांना या ठिकाणी जे आहे सर्व उत्तरांना जे आहे या ठिकाणी मार्क दिलेले आहेत. आणि मित्रांनो मार्क बघा डायरेक्ट कसे दिलेले आहेत तुम्हाला एकदम बघून कळेल. प्रत्येक प्रश्नाचे उत्तराला मित्रांनो या ठिकाणी एव्हरेज 3 मार्क्स दिलेले आहेत. बघा 5 पैकी 3, 5 पैकी 3, 5 पैकी 3 म्हणजे 16 प्रश्नांचं उत्तर लिहिलेलं आहे. 16 त्रिक 48
अरे बाबा ठीक आहे, तुम्ही एव्हरेज मार्क दिले मान्य आहे मला. पण जे प्रश्नाचे उत्तर 2 पेज लिहिलं त्याचं काय? आता बघा 2 पेज कुठलं उत्तर लिहिलेलं आहे बघा या ठिकाणी. बघा फ्रॉम पेज 19 बघा. आता हा कुठला प्रश्न आहे? क्वेशन नंबर 4 क्वेशन नंबर 4 जे आहे मित्रांनो तो 2 पेज लिहिला. आता 2 पेज लिहिला म्हटल्यावर बघा पी पण लिहिलेला आहे या ठिकाणी. त्यांना डायरेक्शन पण दिलेली आहे पाठीमागे दिले म्हणून बरोबर. आता या ठिकाणी याला 4ची अपेक्षा होती 4 पण 4 त्याने 3च दिले. इथे मार्क वाढवायची अपेक्षा होती. ठीक आहे. असो हरकत नाही. परत बघा आता या ठिकाणी मित्रांनो फ्रॉम पेज दिलेला आहे या ठिकाणी. अजून एक मी बघितलं पेपर तो. 2 पेजचं उत्तर जे आहे मित्रांनो ते लिहिलेलं आहे. बघा अशा प्रकारे वरती पण लिहायचं असतं आणि खाली पी पण मेन्शन करायचं. बघा हा बघा. कुठला प्रश्न आहे हा? क्वेशन नंबर 2 बघा. 2चं बघा या ठिकाणी देखील 3 मार्क दिलेले आहेत. पहिल्या पेजला 3 मार्क दिले, दुसऱ्या पेजला मार्कच दिले नाही. म्हणजे असा हा हलगर्जीपणा या ठिकाणी केलेला आहे. बघा डायग्राम पण काढलेली आहे पूर्ण प्राइस सप्लाय, लो ठीक आहे. म्हणजे एकदम बघून कळतंय की बाबा याचं पुरेपूर उत्तर दिलेलं आहे. आता बघा ही डायग्राम बघा पी-एल-सीची डायग्राम आहे बघा. पी-एल-सीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे या ठिकाणी. प्रॉफिट लॉस त्यांचं काय असेल ते बरोबर. इथे बघा इंट्रोडक्शन दिलेलं आहे. हे काय आहे मॅच्युरिटी असेल किंवा काय असेल ते. ठीक आहे. फेलर्स, सेल्स ठीक आहे. प्राइस सप्लाय एवढी जर परफेक्टली डायग्राम व्यवस्थित काढून दिलेलं आहे, तरी देखील मित्रांनो या ठिकाणी फक्त 3-3 मार्क दिलेले आहेत. विशेष म्हणजे 2 पेज उत्तर दिलेलं आहे बघा मित्रांनो. या उत्तरासाठी मित्रांनो मी अपेक्षित करतो 5 पैकी 5 मार्क द्यायला पाहिजे. पूर्ण एक्सप्लेनेशन या ठिकाणी करून दिलेलं आहे. आता बाकीच्या लोकांनी लिहिलं का नाही लिहिलं मला माहीत नाहीये. पण अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी जे आहेत 5 पैकी 5 मार्क या ठिकाणी जे आहेत डिझर्व्ह करतात, द्यायला पाहिजे. ठीक आहे. तर माझी मित्रांनो अपेक्षा या ठिकाणी अशी आहे सगळे प्रश्न व्यवस्थित लिहिले आहेत बघा. मी संपूर्ण पेपर जे आहेत काळजीनं वाचतो या ठिकाणी. कारण बघा जे पेपर चांगले पूर्ण लिहिलेले असतात मी ते पूर्णपणे बघतोच. ठीक आहे. आता अशा प्रश्नाला तुम्ही 3 मार्क दिले काही हरकत नाही. जिथे तुम्ही 4 द्यायला पाहिजे होते. माझं मत एवढंच आहे की बाबा तुम्ही सगळ्या विषयाला या ठिकाणी एव्हरेज 4 मार्क द्यायला पाहिजे होते. माझी अपेक्षा अशी आहे की तुम्ही कमीत कमी या विषयामध्ये 5 ते 6 मार्क वाढवायला पाहिजे. ठीक आहे. जरी समजा 2 जरी वाढले, तर बघा मित्रांनो जो शेवटचा प्रश्न आहे 304 यामध्ये बघा 48 आहे. 2 जर वाढले 50, 50 आणि 15 65. नथिंग चेंज 2-3 मार्कांनी काही फरक पडणार नाहीये. हां, परंतु जर समजा मित्रांनो चुकून जर समजा 6-7 मार्क वाढले, तर इथे A+ होऊ शकतो आणि A+ झाला म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुम्ही जर का बघितलं, तर या ठिकाणी बऱ्याच जवळपास 4 आणि या ठिकाणी बघा अजून याच्या ठिकाणी अजून 4 8. 8 जर का मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघितलं, तर जवळपास 9 पर्यंत तर सी जाणार नाही कारण हलगर्जीपणा केलेला आहे. प्रत्येक विषयाला मार्क द्यायला पाहिजे. ठीक आहे. तर सी-जी-पी-ए 9 तर जाणार नाही. पण जवळपास 8.82 किंवा 8.80 पर्यंत हा सी जाऊ शकतो. परंतु मागचे जर का आपण स्कोर बघितला यांचा तर 9.0 आहे, जे की यावेळेस पण द्यायला पाहिजे होतं मार्केटिंगला. ठीक आहे. असो हरकत नाही. आता एवढा पेपरचा हलगर्जीपणा करायला नाही पाहिजे. मार्क खाल्ले तुम्ही ते चुकीची गोष्ट आहे एवढी नाही करायला पाहिजे अशा गोष्टी वगैरे. आता जाऊ द्या आपल्या हातामध्ये काही गोष्टी नाही आहेत. पण हा खूप मोठा स्कॅम आहे विद्यापीठाचा. मी कालच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की बाबांनो असं नाही करायला पाहिजे. खूप मेहनतीने विद्यार्थी पेपर लिहितात. आता बघा हे जे तुमच्या समोरचा पेपर आहे, हा खूप मोठा तुमच्या समोर उदाहरण आहे. एवढा पेपर सोपा नाही एवढा पेपर लिहिणं म्हणजे आणि एकदम व्यवस्थित दिलेला आहे त्या ठिकाणी. डायग्राम काढलेले आहेत. व्यवस्थित सुटसुटीत डायग्राम काढलेले आहेत. डायग्राम बघून त्या उत्तरामध्ये काय लिहिलं असेल हे कळतंय आपल्याला. आपण बघितलेलं मगाशी एम-के-जी 304 मध्ये लास्टवाली जी डायग्राम त्या ठिकाणी सप्लाय एंड प्राइसिंग वगैरे बरोबर. अरे बाबा साधी गोष्ट आहे. त्या ठिकाणी जो प्रश्न काहीतरी कंपॅरिझनचा असू शकतो तो. प्राइस वाढली, सप्लाय कमी झाला. या ठिकाणी काय होतंय सप्लाय कमी झाला म्हणजे प्राइस कमी होणार आहे ना. सध्या आपण बघतो या ठिकाणी गॅसचं किती महत्त्व झालेलं आहे सध्या. गॅस संपला लोकं गावाकडे पळायला लागलेत, चुली पेटवायला लागलेत. बरोबर. गॅस कमी झाला, किमती वाढल्या. याला काय म्हणतो आपण म्हणतो ना मंदी आली, मंदी मार्केटमध्ये. हे मध्ये अरे बाबा बघून कळतात रे या गोष्टी. पण तरी पण आता चेक करणारा काय त्याच्या बायकोचं भांडण झालं तर त्याच्या आता जे काय असेल ते असो. काही हरकत नाही आपल्याला. ओके. मित्रांनो तुमच्यासोबत देखील असा जर काही प्रकार वगैरे घडला असेल तर कृपया आपली फोटोकॉपी तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता. यावर आपण काहीतरी ॲक्शन घेऊया, त्यांना कॉन्टॅक्ट करूया विद्यापीठाला वगैरे, वगैरे ठीक आहे. असो असं नाही व्हायला पाहिजे. कारण आता दुपारी कोणीतरी मी बघितलं होतं की कमेंट केली होती कोणतरी लेडीज होती कोणतरी, की "सर नाही म्हणे सर पेपर खूप चांगले तपासलेले आहेत" वगैरे, वगैरे. मला 80% वगैरे मिळाले. बाई तुम्हाला 80% मिळाले असतील, पण हा तुमच्या समोर बघा उदाहरण. किती भयंकर आहेत. असा पेपर तर तुम्ही पण नसेल लिहिला. तुमच्या म्हणजे आता काय बोलू तुम्हाला बोललं तर राग येईल. तुम्हालाही लाजवेल असा पेपर लिहिलेला आहे याच्यामध्ये व्यवस्थितपणे. आणि तुम्ही म्हणता तुम्हाला 80% पडले. हा पेपर बघा. ए-जी-पी 9 आहे. 9 म्हणजे किती पर्सेंट झाले तुम्हाला कळते का? 87 ते 88% आहेत ते. असो काही हरकत नाही आपल्याला तुम्ही आपापलं मत मांडू शकता तुम्ही. डेमोक्रेसी आहे. ठीक आहे. असो हरकत नाही. तुमच्यापैकी मित्रांनो कोणी असेल ज्यांना फोटोकॉपी दाखवायची असेल किंवा शेअर करायची असेल त्यांनी आपल्या खाली तुम्हाला मेल आयडी बघायला मिळेल. photocopy@parikshataabhyas.in यावर तुम्ही पाठवू शकता. तुमचं नाव पाठवा, तुमचा मोबाईल नंबर पाठवा, तुमचं पूर्ण जसं आपण पूर्ण फोटोकॉपी या ठिकाणी ब्लर केली. ठीक आहे. कोणाचंही नाव दिसणार नाही, ओळखी दिसणार नाही. सर्वांचा डेटा वगैरे ब्लर करण्यात येईल. ठीक आहे. काही अडचण नाहीये. पूर्ण तुमचं या ठिकाणी जे प्रायव्हेटमध्ये इन्फॉर्मेशन ठेवली जाईल. ठीक आहे. आपल्या दोघांमध्येच. असो हरकत नाही मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.